वेलकम स्टुडंट्स. लिमिट्स एक्सरसाइज 7.4 आपण स्टार्ट करतोय. याला लागणारा जो फॉर्म्युला आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1 किंवा लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ टॅन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1 आणि त्याला लागणाऱ्या काही टर्म्स आहेत त्या मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत. ते सगळे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि त्यानुसार हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे पहा. ट्रिग्नोमेट्रिक लिमिटचा एक्सरसाइज थोडा अवघड असतो, त्याला प्रॅक्टिस खूप करावी लागते. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं. यानुसार इथनंही आता प्रॅक्टिस कंटिन्यू करा. बघा, फर्स्ट क्वेश्चन असा आहे, लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ साइन एम थिटा अपॉन टॅन ऑफ एन थिटा. आता याच्यामध्ये थिटा जो आहे तो अँगल आहे, अँगल टेन्स टू 0 आहे. आपल्या कंडिशननुसार अँगल टेन्स टू 0 पाहिजे. अँगल मस्ट बी इन रॅडियन. ज्या अर्थी ते डिग्री दिलं नाही त्या अर्थी तो 100% रॅडियन मध्ये. रॅडियनला सी लिहावं लागत नाही, पण डिग्री मधला तो राऊंड असतो तो दाखवावा लागतो कंपल्सरी. त्यामुळे हा अँगल रॅडियन मध्येच आहे. अँगल आहे तसा डिनॉमिनेटर मध्ये रिपीट व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड इन डिनॉमिनेटर. मग ते त्यासाठी काय करायचं तर लक्ष द्या. पहिली स्टेप आहे तुमची डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय थिटा. दोघांना न्यूमरेटर डिनॉमिनेटर थिटाने डिवाइड करा आणि त्याच वेळेला आता मी लिमिट्स पण सेपरेटली म्हणजे आपल्याला जरा लिहायला ते कन्व्हिनियंट होतं. बघा, लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये साइन ऑफ एम थिटा अपॉन थिटा होल डिवाइडेड बाय लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ टॅन ऑफ एन थिटा डिवाइडेड बाय थिटा. काय केलं तर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करून घेतलं, थिटाने डिवाइड करून घेतलं. आता पुढची जी स्टेप आहे त्यामध्ये असं करायचं आहे, अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड इन डिनॉमिनेटर. मग त्यासाठी काय करायचं बघा, इक्वल्स. आता नंतर तुम्हाला या ऍडजस्टमेंटची सवय होऊन जाईल. फक्त सुरुवातीला एक दोन प्रॉब्लेम वेगळं वाटेल, पण नंतर सवय होऊन जाईल. लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये साइन ऑफ एम थिटा अपॉन थिटा. बघा मी कसं आहे तसं लिहिलेलं आहे, काही चेंज केलेलं नाही. अपॉन लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ टॅन ऑफ एन थिटा अपॉन थिटा. ठीक आहे. आता मी अँगल कसा ऍडजस्ट करतो बघा. हा जो एम आहे ना, एम हा आहे तसा खाली आणायचा आणि एक्स्ट्रा घेतला म्हणून कॅन्सलेशनसाठी एम वापरायचा. असंच इथं एन हा डिनॉमिनेटर मध्ये आहे तसा रिपीट करून घ्यायचा अँगल आणि तो कॅन्सलेशनसाठी एन वापरायचा. तुम्ही या स्टेप्स रेड पेननच लिहायचे आहे. आता साइन अँगल अपॉन अँगल, साइन ऑफ अँगल अपॉन अँगल आणि अँगल टेन्स टू 0 असेल तर त्याचा आन्सर 1. तसंच टॅनच्या बाबतीत देखील त्याचा आन्सर 1. मग लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ साइन थिटा अपॉन थिटा. मग साइन 2 थिटा असेल तर खाली 2 थिटा पाहिजे, साइन 3 थिटा असेल तर खाली 3 थिटा पाहिजे, साइन एम थिटा असेल तर खाली एम थिटा असेल. असं असेल तरच त्याचा आन्सर 1. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 मल्टिप्लाइड बाय एम आणि डिनॉमिनेटर मध्ये असंच 1 मल्टिप्लाइड बाय एन. फायनल आन्सर तुमचं काय असेल, एम बाय एन. या स्टेपला रिझन द्यायचं. लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 एक्स टेन्स टू 0 काही वापरा. लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ साइन थिटा अपॉन थिटा इक्वल्स 1 आणि दुसरं रिझन द्यायचं. लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ऑफ टॅन थिटा अपॉन थिटा इक्वल्स 1. असं रिझन तिथं न विसरता द्यायचं. लक्षात आलं. या प्रकारे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट करायचं. Now second question, L equals limit as theta tends to 0 1 minus cos 2 theta upon theta square. मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येणं आवश्यक आहे. बघा, लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 ॲज इट इज. सांगा 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ. हाफ म्हणजे अँगलचा हाफ करायचा. अपॉन थिटा स्क्वेअर ॲज इट इज. अपॉन थिटा स्क्वेअर ॲज इक्वल्स लिमिट ॲज थिटा टेन्स टू 0 2 ॲज इट इज. या टर्मला मी काय लिहितो बघा, साइन थिटा अपॉन थिटा याचा होल. हा पण दोन्ही स्क्वेअर आहेत नाही, साइनचा पण स्क्वेअर आहे, थिटाचा पण स्क्वेअर आहे. इक्वल्स नेक्स्ट स्टेप मध्ये आता लिमिट घ्यायचं 2 ॲज इट इज. साइन थिटा अपॉन थिटाचा आन्सर किती 1 आणि त्याचा स्क्वेअर.
हे न विसरता ज्या वेळेस तिथं असं वापरलं त्यावेळेस रिझन तुम्ही मात्र द्यायचं. मी फक्त सांगेन इथं तुम्हाला रिझन द्यायचं. आता मगाशी दिलं होतं ना तसं लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 काही द्या, एक्स मध्ये द्या sin x upon x is equal to 1 किंवा लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 ऑफ sin थीटा अपॉन थीटा इक्वल्स 1. मग स्क्वेअर असेल तर त्याचा स्क्वेअर, क्यूब असेल तर त्याचा क्यूब, जे काय असेल फायनल आन्सर L इक्वल्स 2. ओके. थर्ड क्वेश्चन बघूया आपण आता. L equals limit as x tends to 0 of x tan x upon 1 minus cos x. जरा महत्वाचा टाइप आहे, नीट लक्षात द्या. त्याच्यातली ती अँगल ऍडजस्टमेंट जो प्रकार आहे ना तो महत्वाचा आहे. बघा, लिमिट ॲज x tends to 0 ॲज इट इज, न्यूमरेटर मध्ये x tan x ॲज इट इज, 1 minus cos 2 sin स्क्वेअर हाफ, हाफ म्हणजे अँगलचा हाफ. यासाठी तुम्हाला 11वीचे फॉर्म्युले सांगितले. 11वीच्या ट्रिग्नोमेट्री, आम्ही 11वी असं का म्हणतो कारण हे 12वीला सुद्धा सारखं लागत असतं तुम्हाला. म्हणजे 12वी लिमिट्स, 12वी कंटिन्युटी मध्ये, 12वी डिफरन्सिएशन मध्ये तुम्हाला सारखं लागत असतं. तेव्हा असं 1 minus cos 2 sin स्क्वेअर हाफ हे आपण 11वीत शिकलो होतो, असं बऱ्याचदा चुकून माझ्याकडनं म्हणलं जातं. तर आपले जे ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला खूप चांगले पाठ पाहिजेत. 1 minus cos 2 sin स्क्वेअर हाफ. आता न्यूमरेटर मध्ये tan x च्या खाली 1x यायला पाहिजे. इथं sin स्क्वेअर आहे म्हणजे इथे x स्क्वेअर यायला पाहिजे, कारण जो अँगल असेल तो आहे तसं मला रिपीट करायला लागतो. tan x च्या खाली x पाहिजे, इथे x स्क्वेअर पाहिजे, पण इथं पण x आहे ना, तो कॅन्सल होण्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x स्क्वेअर ने डिवाइड करायचं. म्हणजे तुम्हाला ते हळूहळू याची सवय होऊन जाईल या स्टेपची. बघा, डिवाइडिंग न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर by x square, dividing numerator and denominator by x square. पुढची ऍडजस्टमेंट बघा, लिमिट ॲज x टेन्स टू 0, मी लिमिट वरचा आणि खालचा आता सेपरेट लिहिणार आहे. x tan x अपॉन, हे बघा हे x स्क्वेअर दिसले का, x into x म्हणजे x स्क्वेअर दिसले, होल डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ, हा हे 2 ॲज इट इज sin स्क्वेअर x by 2 आणि अपॉन काय केले मी सांगा त्याला x स्क्वेअर. इथे x स्क्वेअर नाही, इथे x स्क्वेअर ने डिवाइड करून घेतले. आता न्यूमरेटर मध्ये एक एक तुमचा x कॅन्सल झाला, इक्वल्स लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 ऑफ tan x अपॉन x, त्याचा आन्सर 1. अर्थात समोर तुम्हाला तिथे रिझन द्यावे लागेल या स्टेपला. पुढची स्टेप बघा, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 2 इंटू, लक्ष नीट द्या, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर मी आधी कॉमन लिहितोय, sin x बाय 2 अपॉन x, हा मी कॉमन स्क्वेअर लिहिला. sin x बाय 2 अपॉन x काय लिहिलं आपण, हा कॉमन स्क्वेअर लिहिलाय. या स्टेपला रिझन काय झालं सांगा, हे tan x अपॉन x, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ tan x upon x is equal to 1. आता नेक्स्ट स्टेप महत्वाची, नीट लक्ष द्या. काय म्हणलं मी तुम्हाला सांगा, अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड इन डिनॉमिनेटर. अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड इन डिनॉमिनेटर. मग इथे अँगल बघा, नीट लक्षात द्या, इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 2 इंटू ब्रॅकेट sin x बाय 2 अपॉन, फक्त आपल्याकडे x आहे बरोबर आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे तसा आहे. आता मी इथं बघा हा अँगल आहे तसा रिपीट करतो बाय 2, आणि विचार करा ज्यावेळी स्क्वेअर होईल तुम्हाला दिसतात तर मी 1/2 लिहिलेले, एक्स्ट्रा 1/2 घेतले असं दिसतंय, पण ऍक्च्युअली स्क्वेअर होईल तेव्हा तो 1/4 आहे. लक्षात ठेवा, ही टर्म जी 1/2 मी एक्स्ट्रा घेतली त्याचा स्क्वेअर जेव्हा होईल ते 1/4 आहे. मग एक्स्ट्रा घेतलेले कॅन्सल होण्यासाठी 1/4 इथे कॅन्सलेशन लागेल. हे जमलं पाहिजे, लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. याची मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थोडे प्रॉब्लेम्स झाले की प्रॅक्टिस होऊन जाते. इक्वल्स 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर, कारण साइन अँगल अपॉन अँगल, अँगल मस्ट टेन्स टू 0. आता x टेन्स टू 0 म्हणजे x बाय 2 टेन्स टू 0 असतं, काही प्रश्न नाही. इंटू हे 1/4 ॲज इट इज, इंटू 1/4 ॲज इट इज. हे 4 ज्यावेळी न्यूमरेटरमध्ये जातील तेवढे आन्सर इज 4/2 आणि फायनल आन्सर इज त्याचं 2.
लक्षात. Now next question. Limit as x tends to 0 of sec x minus 1 upon x square. लिमिट as x tends to 0. मी तुम्हाला प्रॉब्लेम दोन प्रकारे करून दाखवतो. एकदा असा ज्यावेळी 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस असा ज्यावेळी फॉर्म असतो किंवा 1 प्लस साइन 1 मायनस साइन असा जेव्हा फॉर्म असतो तेव्हा कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून देखील तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण तुम्हाला वाटतं ते कॉन्जुगेटनं सोपं वाटतं, पण ती हाफ अँगलची जी मगाशी मी ऍडजस्टमेंट दाखवली ना ती देखील येणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला तसंच करून दाखवणार आहे. बघा सेक एक्स मायनस 1 त्याला मी काय लिहितो बघा, सेकला 1 अपॉन कॉस एक्स मायनस 1 आणि अपॉन एक्स स्क्वेअर. 1 अपॉन कॉस केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणणार आहे. सो लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये आले 1 मायनस कॉस एक्स अपॉन हे एक्स स्क्वेअर आणि इंटू कॉस एक्स हे डिनॉमिनेटर मध्ये कुठेही लिहिणं आसपास अलीकडे पलीकडे कुठेही लिहिले तरी चालू शकते. ठीक आहे. नेक्स्ट लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ अपॉन एक्स स्क्वेअर आणि इंटू हे 1 अपॉन कॉस एक्स आहेत ना हे जरा बाजूला लिहितो. कारण कॉस 0 तुम्हाला कधी त्रास देत नाही. कॉस 0 1 असतो 1, त्यामुळे ही टर्म कधी 0 होत नाही. जो काय पार्ट आहे तो इथं 0 होणार आहे. इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये 2 साइन ऑफ एक्स बाय 2 लक्ष द्या बरं, साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन एक्स आणि याचा मी आता कॉमन स्क्वेअर केला. साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ही टर्म इथं आणि खाली एक्स स्क्वेअर आहे. आता मगाशी मी दाखवल्याप्रमाणे अँगल ऍडजस्टमेंट हा अँगल रिपीट केला बाय 2. आपल्याला वाटतं नुसतं मी हाफ घेतले, पण स्क्वेअर केल्यानंतर कळतं 1/4 घेतले. त्यामुळे कॅन्सलेशनला 1/4 वापरायचे. कॅन्सलेशनला काय वापरायचे 1/4 इंटू हे 1 अपॉन कॉस एक्स ॲज इट इज. तेव्हा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ 2 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर इंटू 1/4 आणि हे 1 अपॉन कॉस 0. आता कॉस 0 1 आहे त्यामुळे तर काय 1 अपॉन 1 काय बघायची काही गरज नाही. 2 2 दा 4 फायनल आन्सर किती आला तुमचं 1/2. सेम प्रॉब्लेम तुम्हाला एका दुसऱ्या मेथडने बघा कसं वाटतं. सोपं वाटेल तुम्हाला नक्की. एल इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0. पण ही जी प्रॅक्टिस आहे ना ही हाफ अँगल ऍडजस्टमेंट यासाठी मी तुम्हाला असं सोडवा म्हणतो. सेक एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हा तुमचा प्रॉब्लेम आहे तसा लिहिलाय असं समजा पहिले मी. नेक्स्ट स्टेप मध्ये न्यूमरेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करा. सेक एक्स प्लस 1 आणि सेक एक्स प्लस 1. ठीक आहे. इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 a minus b into a plus b a square minus b square upon हे x square into bracket खाली sec x plus 1 जे ते as it is equals limit as x tends to 0 of sec square minus 1 म्हणजे tan square. आयडेंटिटीज पार्ट पाहिजे तुला. sec square minus 1 म्हणजे tan square अपॉन हे x square आहे तसे लिहिले इंटू हे जर sec x plus 1 मी साईडला लिहिले बाजूला लिहिले इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ ह्याला मी लिहिणार आहे tan x अपॉन x याचा कॉमन स्क्वेअर करणार आहे. tan x हे x स्क्वेअर आहेत ना दोघे इंटू 1 अपॉन sec x प्लस 1 अपॉन sec x प्लस 1. आता tan अँगल अपॉन अँगल म्हणजे 1 tan x अपॉन x म्हणजे 1 त्याचा स्क्वेअर आहे तसा 1 अपॉन sec 0 x ला 0 ठेवा प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन सांगा सेक 0 किती 1 कॉस 0 1 तसं सेक 0 1 आणि 1 प्लस 1 म्हणजे फायनल आन्सर किती आलं. हे न्यूमरेटर मध्ये 1 आणि खाली 1 प्लस 1 म्हणून 1/2. दोन्ही आन्सर्स तुम्हाला सेम मिळतील. तुम्हाला निश्चित हे सोपं वाटेल यात काही शंका नाही. जरूर करा पण हेही येणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. L equals limit as x tends to 0 of 1 minus cos nx upon 1 minus cos mx. ठीक, वरती nx है, खाली mx है. Continue. L equals limit as x tends to 0. पुन्हा remarks 1 minus cos 2 sin square half म्हणजे अँगलचा हाफ. 1 minus cos 2 sin square half खाली. पुन्हा 1 minus cos 2 sin square half म्हणजे mx by 2. त्याच्यानंतर हे 2 कॅन्सल केले. आता ज्या अर्थी इथं साइन स्क्वेअर ची टर्म आहे तर खाली एक्स स्क्वेअर ची टर्म असली पाहिजे. इथं पण साइन स्क्वेअर म्हणजे खाली एक्स स्क्वेअर यायला पाहिजे. बाकी ऍडजस्टमेंट आपण नंतर बघूया. मग डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. आता मी इवन लिमिट सुद्धा त्यांचे सेपरेट लिहिणार. इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये काय आहे सांगा, साइन स्क्वेअर nx बाय 2 अपॉन हे एक्स स्क्वेअर आपण डिवाइड केले होल डिवाइडेड बाय लिमिट ॲज पुन्हा एकदा एक्स टेंड्स टू 0 हे पुन्हा खाली द्यायचं. खाली इथे काय आहे सांगा, साइन स्क्वेअर mx बाय 2 अपॉन एक्स स्क्वेअर. हे बघा एन एन डी ला आपण काय केलं, एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं. आता हे दोन्ही स्क्वेअर्स आहेत ते आपण कॉमन घेणार आहोत. दोन्ही स्क्वेअर्स कॉमन घ्यायचं आपल्याला. मी इथे लिहितो कंटिन्यू. इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये बघा साइन ऑफ nx बाय 2 अपॉन फक्त एक्स आहे बरं का आपल्याकडे. बघा हा एक्स, त्याचा आम्ही कॉमन स्क्वेअर लिहिलाय बघा. मी आता काही बदल केला तुम्ही, साइनचा स्क्वेअर आहे, खाली एक्सचा स्क्वेअर आहे, सगळ्यांचा मी फक्त कॉमन स्क्वेअर लिहिलाय. सेम पार्ट डिनॉमिनेटर मध्ये. तुम्ही पण लिहिताना असंच लिहायचं बरं का. लिमिट ॲज मी जसं लिहितोय तसं म्हणजे चुकत नाही लिहिताना. साइन ऑफ mx बाय 2 आहे अपॉन फक्त एक्स लिहिला आणि त्याचा पुन्हा कॉमन स्क्वेअर. हे दोघं स्क्वेअर आहेत, त्याचा कॉमन स्क्वेअर. आणि मग हे एकदा लिहून झालं की मग आपली अँगल ऍडजस्टमेंट करायची. एक्स ला n/2 कोइफिशियंट आहे, मग इथं मी n/2 ऍडजस्ट केलं आणि विचार केला की स्क्वेअर केल्यानंतर काय मिळतोय, तर ते n²/4 होतील. लक्षात ठेवा काय होतील, n²/4. ते कॅन्सलेशन घेतले. इथं mx/2 दिसलं पाहिजे, मग इथं mx/2 दाखवतो. सेम अँगल रिपीट करून घ्यायचं. मग स्क्वेअर केल्यानंतर m²/4 आहे म्हणजे m²/4 कॅन्सलेशन लावा पाहिजे. बस नेक्स्ट स्टेप मध्ये लिमिट ॲज अँगल टेंड्स टू 0 साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर तिकडं n²/4 डिनॉमिनेटर मध्ये पण पुन्हा तेच 1 स्क्वेअर इंटू m²/4. इथं रिझन द्यायचं. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. 1 स्क्वेअर कॅन्सल अपॉन 4 कॅन्सल. फायनल आन्सर n²/m². त्याचं फायनल आन्सर. किंवा असा जरी कॉमन पाहिजे असेल तर n/m चा कॉमन स्क्वेअर. काही लिहिलं तरी चालतं. ओके. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू π/6. बघा इथे काय आहे बघा. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू π/6 2 मायनस कोसेक एक्स अपॉन कॉट स्क्वेअर एक्स मायनस 3. पहिली गोष्ट इथं एक्स टेंड्स टू 0 नाहीये, लक्षात ठेवा. एक्स टेंड्स टू 0 नाहीये. मग आणखी एक गोष्ट ऑब्झर्व करा की एक्स टेंड्स टू π/6. मला पहिले साइन π/6 ची व्हॅल्यू सांगा बरं. साइन π/6 म्हणजे किती सांगा, 30. मला सांगा साइन π/6 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, हाफ आहे. मग मला सांगा कोसेक π/6 ची व्हॅल्यू किती असेल, ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे 2 असेल ना. मग न्यूमरेटर मध्ये कोसेक π/6, x ला जर मी π/6 रिप्लेस केले, x ला जर मी π/6 रिप्लेस केले तर 2 - 2 दिसेल बघा. कोसेक π/6 ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे न्यूमरेटर 0 आहे, डिनॉमिनेटर आहे. कॉट π/6 म्हणजे कॉट 30 ची व्हॅल्यू बघा. कॉट 30. मला सांगा tan 30 किती आहे. ते पाठ असतात आपल्याला. साइन कॉस टॅन सहसा पाठ असतात. tan 30 1/√3 आहे. मग कॉट 30 किती आहे सांगा, √3 आहे.
बरोबर आहे. मग मला सांगा कॉट स्क्वेअर 30 किती असेल. कॉट स्क्वेअर 30 म्हणजे नुसता 3 असेल. 3 मग 3 मायनस 3 0 आहे. पहिली गोष्ट 0/0 फॉर्म मी चेक करून घेतला. आता तुम्हाला या कॉट आणि कोसेक मध्ये काहीतरी आयडेंटिटी आहे एवढं फक्त लक्षात येते का बघा. म्हणजे जर मला हा 2 मायनस कोसेक एक्स हा जो फॅक्टर आहे जो तुम्हाला 0 ही व्हॅल्यू देतो तो जर खाली मला ऍडजस्ट करता आला किंवा खाली मिळाला समजा, कारण कॉट मध्ये कोसेकची टर्म येतेच आयडेंटिटी मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा. मग तुम्हाला कॉट स्क्वेअरला काहीतरी कोसेक स्क्वेअर -1 वगैरे लिहिता येतं. मग आयडेंटिटीज पार्ट असेल तर या गोष्टी लगेच होईल. मग ते आयडेंटिटी वापरून बघूया आपण. आणि जर तेवढेही करून तो फॅक्टर मिळत नसेल तर मग त्याला एक वेगळा पर्याय असतो सबस्टिट्यूशनचा, पण तो हळूहळू येणार, लगेच येणार नाही. सुरुवातीला तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम असते. आता हा फॅक्टर तुम्हाला आहे तसा याच्यात मिळवून दाखवतो. आहे तसा मागं पुढं कसाही चालतो बरं का. बघा L equals limit as x tends to pi/6 as it is. न्यूमरेटर मध्ये 2 मायनस कोसेक एक्स, डिनॉमिनेटर कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर -1. कॉट स्क्वेअरला काय लिहिले मी कोसेक स्क्वेअर एक्स -1 -3 as it is. -3 as it is. आयडेंटिटी वापरली 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल्स लिमिट as x tends to pi/6. न्यूमरेटर मध्ये 2 मायनस कोसेक एक्स as it is. डिनॉमिनेटर मध्ये कोसेक स्क्वेअर एक्स -4 कोसेक स्क्वेअर एक्स -4 इक्वल्स लिमिट as x tends to pi/6 as it is. आता मला इथे जे फॅक्टर दिसतात ना a प्लस बी a मायनस बी म्हणजे कोसेक एक्स प्लस 2 कोसेक एक्स -2. पण न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी मी काय करतो मायनस साइन कॉमन काढूनच ठेवतो. म्हणजे कोसेक एक्स -2 ही टर्म मागे पुढे होईल आणि खाली याचे फॅक्टर्स असतील कोसेक एक्स -2 आणि कोसेक एक्स +2. आता हाच तो फॅक्टर तुमचा जो 2 - 2 0/0 फॉर्म आहे ना तो कॅन्सल झाला. काय शिल्लक राहील लिमिट as x tends to pi/6 -1 कोसेक एक्स +2. तुम्ही जिथे कॅन्सलेशन केलं तिथं रिझन द्यावं लागतं. x tends to pi/6 x not equals pi/6. आता x ला pi/6 रिप्लेस करा. नेक्स्ट स्टेप l इक्वल्स न्यूमरेटर मध्ये -1 न्यूमरेटर मध्ये -1 खाली कोसेक pi/6 +2 x ला pi/6 रिप्लेस इक्वल्स -1 कोसेक pi/6 म्हणजे कोसेक 30 साइन 30 हाफ आहे मग कोसेक 30 2 होतात 2 + 2 फायनल आन्सर -1/4. ओके. Now third question. L equals limit as x tends to pi/4 of cos x minus sin x upon cos 2x. पुन्हा बघा x tends to pi/4 आहे म्हणजे अँगल टेन्स टू 0 चा प्रकार नाही आहे. हा अँगल टेन्स वेगळा टाइप आहे. x tends to pi/4. आता मला सांगा pi/4 म्हणजे 45 डिग्री. cos 45 ची व्हॅल्यू किती cos 45 1/√2. sin 45 ची पण व्हॅल्यू किती 1/√2. मग 1/√2 - 1/√2 0 म्हणजे हाच तो फॅक्टर आहे जो 0 व्हॅल्यू देतो. आणि खाली cos 2x z x ला pi/4 रिप्लेस केल्यानंतर ते 2 × pi/4 म्हणजेच pi/2 होतात. आणि म्हणजे pi/2 म्हणजे 90 होतात. cos 90 ची पण व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे हा जो फॅक्टर आहे cos - sin किंवा उलटा sin - cos हा तुम्हाला वर खाली मिळतो का याच्यात बघायचं. वर आणि खाली तो फॅक्टर मिळतो का हा प्रयत्न करायचा. 0/0 चा फॉर्म घालवणार. सहसा लक्षात ठेवा x tends to pi/4 असताना x tends to pi/4 असताना sin - cos किंवा cos - sin हा फॅक्टर वर खाली तुम्हाला मिळतो का हे पाहायचं असतं. हा फॅक्टर मिळतो का चेक बघूया आपण. मिळून जाईल तुम्हाला. cos डबलचे 4 फॉर्म्युले जर तुम्हाला येत असतील cos डबलचे म्हणून मी तुम्हाला सारखं काय सांगतो तर आपले
बेसिक फॉर्म्युले जे सेकंड थर्ड लेसन मध्ये होते आपल्याला ते सगळे चांगले पाठ पाहिजेत. मी याचे चारही फॉर्म्युले लिहितोय, लक्ष द्या. cos 2 theta cos square half minus sin square half 1 minus 2 sin square half 2 cos square half minus 1 minus p square upon 1 plus t square. हे ते चार फॉर्म्युले आहेत. मला सांगा म्हणजे या चौघांमध्ये तुम्हाला कुठला फॅक्टर बघायला मिळाला सांगा, तर तो पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये बघायला मिळाला. त्यामुळे पुढची स्टेप बघा. लिमिट ॲज x टेन्स टू पाय बाय 4 न्यूमरेटर मध्ये cos x मायनस sin x ॲज इट इज अपॉन cos 2x ला पहिला फॉर्म्युला cos स्क्वेअर हाफ मायनस sin स्क्वेअर हाफ इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू पाय बाय 4 ॲज इट इज न्यूमरेटर मध्ये cos x मायनस sin x, त्याला फक्त मी ब्रॅकेट करतो, अपॉन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर cos x मायनस sin x आणि cos x प्लस sin x, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b. त्यातला हा फॅक्टर कॅन्सल केला, रिझन द्यायचं x टेन्स टू पाय बाय 4 x नॉट इक्वल्स पाय बाय 4. ठीक आहे, इक्वल्स काय शिल्लक झालं बघा. लिमिट ॲज x टेन्स टू पाय बाय 4 ऑफ 1 अपॉन cos x प्लस sin x. बघा बरं 0 अपॉन 0 चा फॉर्म केला का बघा, म्हणजे इथं x ला पाय बाय 4 रिप्लेस करून बघा, आता काही 0 येत नाही, मग डायरेक्ट सबस्टिट्यूशन करा. 1 मायनस cos पाय बाय 4 प्लस sin पाय बाय 4, इथं कंटिन्यू करतो. 1 अपॉन cos 45 म्हणजे 1 बाय रूट 2, sin 45 देखील 1 बाय रूट 2, 1 अपॉन बघा 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2, डिनॉमिनेटर इथं सेम आहे म्हणजे 1 प्लस 1 2 अपॉन रूट 2 येतात, 2 अपॉन रूट 2. मग ह्यातला रूट 2 आणि ह्यातला रूट 2 कॅन्सल होतो आणि एक रूट 2 शिल्लक जातो, म्हणजे फायनल आन्सर 1 अपॉन रूट 2 याच्यातलं शिल्लक आहे. ओके, आता असे आपण इथले 2 क्वेश्चन्स आपले कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन जो असेल तो थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये थोडे ऍडजस्टमेंट्स वगैरे जास्त आहेत. हा टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सुरू करूया. पण हे सगळे प्रॉब्लेम्स त्या त्या वेळेला वहीमध्ये लिहून ठेवा आणि लक्ष द्या, जर तुम्हाला हे आलं नाही किंवा जमलं नाही, दुर्लक्ष केलं, बऱ्याचदा मुलांचं असं होतं की ऑनलाईन किंवा आपण व्हिडिओ लेक्चर्स टाकतात ते पाहिले जात नाहीत. जे लोक असं करतील ह्यांना प्रचंड पुढं त्याचं नुकसान सहन करावं लागणार. कारण हे जर का आलं तरच तुम्हाला 12वीचं मॅथ्स येतं. 12वीचं संपूर्ण मॅथमॅटिक्स हे लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याच्याशी संबंधित आहे. लिमिट जमलं की डेरिव्हेटिव्ह जमतो, डेरिव्हेटिव्ह आलं की इंटिग्रेशन येतं आणि हे आलं की सगळं 12वीचं मॅथ्स येतं. त्यामुळं अजिबात ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. दुर्दैवानं आपण ते ऑफलाईन शिकलो असतं तर फार बरं झालं असतं, पण आता नाईलाज आहे आपल्याला, आपण ऑनलाईन शिकतोय आता दुर्दैवाने. म्हणून आहे तो जो काही मी तो लेक्चर्स तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स टाकतोय हे 2-2दा 3-3दा पहा आणि ते वहीत वेळेच्या वेळी लिहून काढा. ओके, टिल देन गुड बाय.